श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या भविष्याची जी तुला आशा आहे ते पूर्ण करणारे आशीर्वाद मी आज तुझ्यापर्यंत घेऊन आलो आहे. तुझ्या विजयाची तारीख ठरवण्यात आले आहे. तुला ते उपचार, तुला तो विजय प्राप्त होण्यासाठी तुझे काही कष्ट करत आहेत ते सर्व काही मी पाहत आहे. तुम्हाला ती आर्थिक वाढ हवी आहे. त्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात ते तुम्हाला खूप लवकरात लवकर प्राप्त होणार आहे. तुमचे भविष्य उत्तम आणि उज्ज्वल आहे. देवदूत तुम्हाला सांगत आहे, हार मानण्याचा विचार करू नका. या क्षणी तुमच्या बाजूने कोण आहे आणि कोण नाही यावर जास्त विचार करत बसू नका. तुमचा वेळ अमूल्य आहे. बाळा, मी माझ्या योजना तुझ्यासाठी काही देत आहे. त्या योजनांना तुझ्या जीवनात तू खूप काही भविष्यासाठी वापर कर. देव म्हणतात, मी या ठिकाणी परिस्थितीचे सुंदर बोटे रूपांतर करेल. तुमची वाट पाहत असलेल्या आशीर्वादासाठी स्वतःला तयार करा. येणारा ऑगस्ट महिना आशीर्वादाने अफाट यश, आर्थिक वाढ, नवीन संधी, प्रेम आणि आनंदाने भरलेला महिना असेल. तुम्ही ज्याची वाट पाहत आहात आणि प्रार्थना करत आहात ते सर्व काही प्राप्त करण्यासाठी सज्ज व्हा. तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी हा आठवडा शुभ आणि आर्थिक प्राप्ती करून देणारा ठरणार आहे. हवा असलेला आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी माझा देव मान आहे अशी कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला जरी आज काही घडताना दिसत नसेल, खूप काही प्रगती होताना दिसत नसेल तर घाबरू नका. देवावर आणि देवाच्या देवी शक्तीवर संपूर्ण विश्वास करा. देवाचे निरंतर कार्य तुमच्यासाठी अफाट प्रमाणात घडत आहे. जो कोणी स्वामीचा प्रिय बाळ या संदेशाला ऐकत आहे त्याला विनंती आहे की श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी खूप काही बदल आणि तुमच्यासाठी जीवन परिवर्तन करणारे आशीर्वाद तुम्हाला देत आहेत. ते मनापासून स्वीकार करा. तुम्ही जर हा संदेश मनापासून स्वीकार केला तर देवाची अनंत कृपा तुमच्यावर होईल. तुमची संकटे दूर होऊन तुम्हाला ते मार्ग दिसतील जे मार्ग तुम्ही देवाकडे प्रार्थनाद्वारे मागत आहात. देव तुमच्यासाठी चमत्कार करण्यासाठी आज येथे उपस्थित आहेत. तुम्हाला काही घटना आज जरी दिसत नसल्या, काही परिवर्तन दिसत नसेल तरी देवाचे कार्य पडद्याआड सुरू आहे. तुम्हाला ते दिसत जरी नसेल तरी ते तुमच्यासाठी घडत आहे. यावर ज्याचा कुणाचा विश्वास असेल त्यांनी होय स्वामी, मी ते आशीर्वाद स्वीकार करतो असे कमेंट करा. देवाकडे खास तुमच्यासाठी चमत्कार आहे. देवाने तुमच्या परिस्थितीसाठी एक प्रगती केला आहे. पडद्यामागे जे घडत आहे ते फक्त तुम्ही पाहाल तर तुम्ही नाचाल, ओरडाल, आनंदी व्हाल. कारण देव तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच कार्य करत आहे. देवाने तुमची प्रार्थना ऐकली आहे. आज जरी देवाचे कार्य तुम्ही पाहिले तरी तुम्ही देवाचा गौरव करा. परमेश्वर तुमच्यासाठी आणि तुमच्या बाजूने तुमची बाजू राखत आहे. परमेश्वर तुमच्या मदतीला आज इथे उपस्थित आहे. तुम्ही मनातील इच्छा सांगा की देवापुढे प्रकट करा आणि त्यानंतर देवाचा चमत्कार आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सज्ज व्हा. परमेश्वर अलौकिकपणे तुमच्या जीवनात कार्य करत आहे. देव म्हणतात, मी तुम्हाला भरपूर आशीर्वाद देईल. तथापि जसे तुम्हाला माझे आर्थिक आशीर्वाद मिळतात तसेच परत देण्याचे लक्षात ठेवा. तुमच्या केवळ राहणीमानच नाही तर तुमचा देणगीचाही दर्जा आहे उंच करा. म्हणजे आशीर्वाद तुम्हाला मदत करायला नेहमीच आहे. तुम्ही स्वामीचे प्रिय बाळ आहात. तुम्हाला जे काही देण्यात आले आहे ते तुमच्या जीवनासाठी सर्वोत्तम आहे. देव तुम्हाला इथून पुढे असे मार्ग दाखवू इच्छितात. त्यामुळे तुमचा आर्थिक स्तर उंचावणार आहे. देव तुमच्यासाठी असे द्वार उघडत आहे जिथून तुम्हाला प्रगतीचे द्वार दिसून येईल. ते प्रगतीचे मार्ग अनंत असतील जे तुमच्यासाठी कधीही बंद न होणारे आहे. देव म्हणतात, बाळा, तू पुढे पाऊल उचल. मी तुझ्यासोबत आहे. मी तुझ्या पाठीशी उभा असताना तुला या विश्वाच्या कुठल्याही अडचणीला
सामना करता येणार आहे, कारण मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे बाळा. घाबरू नकोस, तू समर्थ होण्यासाठी मी तुला आशीर्वाद देत आहे. तू प्रत्येक कार्य आपल्या हातून करून घेण्यासाठी तत्पर हो, कारण जेव्हा तू तुझ्या कार्यावर लक्ष केंद्रित करशील, देवाकडे ज्या इच्छा मागत आहे त्यासाठी कार्य करणे सुरू करशील, तेव्हा माझा आशीर्वाद तुला प्राप्त होईल. तो एक चमत्काराच्या रूपात तुला प्राप्त होईल. माझे देवदूत तुझ्यासाठी एक भेटवस्तू जी मौल्यवान आहे तुझ्यासाठी, तुझ्या जीवनासाठी, ते तुला भेटवस्तू लवकरच प्राप्त होणार आहे. ज्यांना कोणाला ती भेटवस्तू हवी आहे त्यांनी होय स्वामी, मी ती भेटवस्तू स्वीकार करतो असे कमेंट करायला विसरू नका. देव तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करत आहे, तो स्वीकार करायला सज्ज व्हा. देव म्हणतात बाळा, तुमचा पुढील काळ तुमच्या प्रश्नाचे आणि तुमच्या प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला दिला जाईल आणि ते योग्य वेळेवर तुमच्यापर्यंत येईल. आशीर्वादात वाढतील. आणि एक सांगतो की अति विचार करणे टाळा, कारण अति विचार करणे तुमची शांती चोरतील. त्याऐवजी तुम्ही ईश्वराची भक्ती करा. देवाला तुम्हाला हवे असलेला आशीर्वाद पाठवण्यासाठी प्रार्थना करा, विश्वास ठेवा आणि शरणगती देवाकडे घ्या. देवाच्या हातात ते सर्व काही द्या जे तुम्हाला अशक्य वाटत आहे. देव निरंतर तुमच्या बाजूने तुमचे कार्य राखत आहे, तुमच्यासाठी कार्य करत आहे. आज ज्या खोलीत तुमचे नाव घेतल्या जात आहे तिथे तुमच्यासाठी खूप काही आनंद देव पाठवू इच्छितात, देवाचे आशीर्वाद पाठवू इच्छितात. तुम्ही आता ज्या ठिकाणी, ज्या खोलीत आणि ज्या वास्तूत हा संदेश ऐकत आहात, हा पवित्र संदेश जिथे कुठे ऐकाल जाईल ते ऐकणारे स्वामी भक्त, स्वामी प्रिय बाळ आपले भाग्य जागृत करत आहे. त्याच्या जीवनातून तो अंधकार स्वामी नष्ट करून त्या ठिकाणी देवाचा प्रकाश, वैर चैतन्यमय प्रकाश येत आहे आणि तुमच्या जीवनातून तो अंधकार कायमचा नष्ट होणार आहे. विश्वास ठेवा, देवाचे कार्य तुमच्यासाठी निरंतर होत आहे. देव म्हणतात बाळा, निश्चिंत राहा. आर्थिक उन्नती, संपन्नता, जीवनातील उच्च स्थळ तू लवकरच प्राप्त करणार आहे. तुझे कर्म मी बघत आहे, ते सर्व काही एकत्रित करून तुला एक मोठा आर्थिक चमत्कार पुढील आठवड्यात प्राप्त होणार आहे. त्यासाठी तू सज्ज असावी अशी मी तुला आज्ञा करतो. बाळा, ज्या खोलीत वास्तूत तुम्ही हा संदेश, पवित्र संदेश ऐकत आहात तिथली वास्तू पवित्र होईल. तुमचे मन, हृदय देखील पवित्र होईल आणि तुमचा आत्माही पवित्र होईल. जो कोणी माझा प्रिय बाळ माझी प्रार्थना करतो, माझे नामस्मरण करतो, नित्य माझी पूजा अर्चना करतो, त्यावर मी प्रसन्न आहे. त्याला आज मी माझा एक दिव्य चमत्कार देत आहे. त्याची इच्छा लवकरच पूर्ण करणार आहे. स्वामी म्हणतात तुमच्या आयुष्यात एक महत्त्वपूर्ण बदल घडणार आहे. तुमच्या आशीर्वादाची तयारी करा. आपण पुरेसे सहन केले आहे आणि एक यश जवळ आहे. तुम्ही अगदी अंधारातही मात कराल, कारण देव तुमच्या सोबत आहे. तुमच्या विजयाची तारीख देवाने ठरवले आहे. देव म्हणतात बाळा, तू पुढे चालत राहा. पुढल्या महिन्यात तुमच्यासाठी माझ्याकडून खूप काही असे आशीर्वाद तुला प्राप्त होतील ज्यामुळे तुझे जीवनस्तर उंचावेल. तुला जे काही कमतरता होती ते तुझ्याकडून दूर करण्यात येईल. तुला माझा प्रकाश दिव्य स्वरूपात प्राप्त होऊन तुझी मोठी इच्छा पूर्ण होईल. देव म्हणतात बाळा, आनंद ही माझी शक्ती, शांती आणि आशा आहे. तेव्हा तुला ते प्राप्त होईल. तुझे मन शांत होईल. जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला हा माझा दैवी संदेश ऐकत आहे त्यामुळे त्याचे मन देखील पवित्र होईल, त्याचा आत्मा देखील शांत होईल आणि त्याच्यातील विचलित मनाला ती शांतता प्राप्त होईल. त्यामुळे तो योग्य वेळी योग्य तो निर्णय करण्यास सक्षम होईल. बाळा, जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात ते सक्षमतेने निर्णय घेऊ शकता, जेव्हा तुम्हाला कोणीही मागे ठेवू शकत नाही, तुमच्या जीवनात तो अंधकार होऊ शकत नाही, तुमची फसवणूक होत नाही, तेव्हा विश्वास ठेवा की देव तुम्हाला मदत करत आहे. देवाची प्रत्येक क्षणाला तुला मदत प्राप्त होईल. तुझे जीवनस्तर उंचावणार आहे. तुझ्या जीवनातील ते क्लेश, संघर्ष संपणार आहे. जेव्हा कोणी माझा प्रिय बाळ हे सर्व काही आशीर्वाद स्वीकार करत आहे त्याला मी ते देत आहे. त्यांनी माझी जी काही सेवा केलं आहे ते त्याच्या माझ्या प्रिय बाळाने
ते मनापासून श्रद्धेने केले आहे. जेव्हा तुमच्या मनात माझ्याविषयी श्रद्धा आणि विश्वास असते तेव्हा तुम्हाला माझे चमत्कार सहजरित्या प्राप्त होताना बाळा आताही तसेच काही घडणार आहे. तुझी वाट पाहत आहे ते तुझ्या मार्गात आशीर्वाद प्राप्त होणार आहे. जो कोणी माझ्याकडे ते नाते मागू इच्छिते त्या नात्यातील प्रेम मागून इच्छिते त्याला मी ते प्रेमाचा आशीर्वाद त्या नात्यासह देऊ इच्छितो. त्याच्यातील ते सुसंवाद अधिक वाढतील, त्याच्यातील तो दुरावा नष्ट होईल आणि त्याच्यातील ते प्रेमाचे अतूट बंधन अगदी जन्मोजन्म पर्यंत राहील. देव म्हणतात तू काळजीमुक्त राहा कारण मी तुझ्याकडे ती काही आशा मागितले आहे. जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला माझा हा दैवी संदेश ऐकत आहे त्याच्या मनातील ती निराशा ते नैराश्य नष्ट करणारा हा पवित्र संदेश त्याच्या पुढे ज्या क्षणाला येणार आणि तो संपूर्ण ऐकेल त्या क्षणापासून त्याच्या मनातील नकारात्मक भाव आणि नैराश्य नष्ट करणारा हा संदेश दिव्य आहे, पवित्र आहे. तेव्हा तुमच्यातून ती नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. बाळा विश्वास कर, मी तुला आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे. सुख, समाधान, आनंद प्राप्त करणारा हा संदेश जिथे जिथे ऐकला जाईल त्या माझ्या प्रिय बाळावर आणि त्याच्या वास्तूवर माझी निरंतर कृपादृष्टी राहून त्याला सुख, संपन्नता आणि आनंदाची प्राप्ती होईल. जो कोणी माझा प्रिय बाळ स्वतःचे कल्याण करण्यासाठी माझ्याकडे आशा ठेवतो, माझ्याकडे प्रार्थना करतो, आज मी त्याला या संदेशाच्या माध्यमातून ते आशीर्वाद देत आहे की त्याचे निश्चित कल्याणच होणार आहे. सुखी राहा बाळा, तुझे कल्याण होईल. माझे स्वामी महान आहे अशी कमेंट करायला विसरू नका. तुम्ही हा देवी संदेश ऐकून तुमचे मन पवित्र झाले आहे तेव्हा त्या पवित्र मनातून श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा जप निरंतर चालू राहो. स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करो. तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला शांती, आनंद आणि प्रगतीचा आशीर्वाद स्वामी देव प्रदान करोत. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.